शेतकरी मित्रांनो नमस्कार। सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत। आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये शेवटचा टप्पा म्हणजे जवळजवळ तुमचा ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिना जे पण प्लॉट आपले ऑक्टोबर कटिंग होत असतील अशा प्लॉटांमध्ये आपण अजूनही काय कामकाज करू शकतो किंवा शेवटच्या एक 25 ते 30 दिवसामध्ये आपण राहिलेली काडी कशा पद्धतीने नियोजन करू शकतो। बरेच शेतकरी शेवटच्या टप्प्यामध्ये सीपीपीओचा वापर करतात, फवारण्या करतात, परंतु कोणत्या प्लॉटांमध्ये आपण सीपीपीओचा वापर करावा किंवा कुठे करू नये हे सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे। त्याच्यासाठीच्या 2 ते 3 महत्त्वपूर्ण फवारण्या असतील किंवा ड्रिपचे ॲप्लिकेशन असतील आपण हे कशा पद्धतीने देऊन आपली एक काडी आपण तयार करू शकतो याच्याबद्दलची आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। त्यापूर्वी दादा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा। माझे नाव नितीन साहेबराव सुडके, राहणार देशमाने, तालुका येवला, जिल्हा नाशिक। मोबाईल नंबर 9146 71 91 26। बरं, आपण ग्राफ्टिंग पासून प्लॉट बुकिंग केलेलं आहे? हो, ग्राफ्टिंग पासून केलेलं आहे। काय वाटलं आतापर्यंत? काय वाटलं, रिझल्ट कसे वाटले? रिझल्ट चांगले आहे एकंदरीत, बरोबर। बाकीच्या शेजारी पाजारी ज्यांचे आहे त्यांच्यापेक्षा एकंदरीत चांगले आहे प्लॉट। आजही जर बघितलं तर पूर्ण काडी आळायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आता सपक्यांच्या पुढे काडी सफेद पडलेली आणि काडी आळून पण जाणार आहे। पाला बघितला तर पाला सुद्धा अतिशय सुंदर आहे। इतक्या दिवस पाऊस चालला आपल्याकडे, साधारणतः 60-65 दिवस रेग्युलर पाऊस झाला, बरोबर आहे? तरी पण आज पाला अतिशय सुंदर आहे। आता हे शेवटच्या पानांवरती ज्या ठिकाणी तुमचा थोडाफार डावणीचा प्रादुर्भाव दिसत असेल त्या ठिकाणी आपण खुडून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। त्या कोवळ्या फुटी आपण काढून घेणं गरजेचं आहे। आता हे काढण्यापूर्वी आपण एक फवारणी करून घेणं गरजेची आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला संचार फुटी 500 मिली, कॅप्टॉप 500 ग्राम ही एक फवारणी आपण 200 लिटर पाण्याच्या प्रमाणात घेऊन करू शकतो। किंवा आपण त्या ठिकाणी फॉस्फरिक ऍसिड चांगल्या कंपनीचं चांगल्या क्वालिटीचं आपण फॉस्फरिक ऍसिड घ्यायचे। फॉस्फरिक ऍसिड जर घेत असाल तर 200 लिटर पाण्यासाठी 80 ml आणि त्यासोबत कॅप्टॉप 500 ग्राम अशी सुद्धा आपण एक फवारणी करून आपण त्याच्यानंतर बगल फूट आपण त्या ठिकाणी काढू शकतो। आता याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा की ज्या आपण सीपीपीओच्या फवारणी करतो, प्रत्येक शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या, कारण आपल्याकडे ऑक्टोबरच्या कटिंग होत आहे किंवा आपण 15 सप्टेंबर 20 सप्टेंबरच्या नंतर आपण कटिंग करतोय, परंतु अशा वेळेस आपण जर सीपीपीओची फवारणी करत असाल तर सीपीपीओची फवारणी करत असताना काळजी घ्या, ज्या प्लॉटांना आपल्याकडे पाला चांगल्या पद्धतीचा असेल किंवा पाल्याची क्वालिटी आपल्याकडे चांगली असेल तरच आपण सीपीपीओचा वापर करा। जर आपण अन्यथा पाला खराब असेल आणि आपण त्या ठिकाणी सीपीपीओचा वापर करत असाल तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो। कारण बऱ्याच वेळेस तुमच्या छाटणीच्या अगोदर डोळ्यांची साईज वाढलेली असते आणि डोळ्यांची साईज वाढल्यानंतर जर पाला आपला खराब झाला किंवा एक 4-6 दिवस पाऊस चालला आणि पाला खराब होऊन पडला तर नक्कीच आपल्याला ते डोळ फुटून निघतील, ही पण गोष्ट लक्षात घ्या। त्यामुळे ज्या ठिकाणी पाला चांगला असेल, ज्या ठिकाणी पाल्याची क्वालिटी चांगली असेल, आपल्याला नक्की खात्री असेल की आपला पाला अजून कमीत कमी 45 दिवसापर्यंत पाला खराब होणार नाही, अशा ठिकाणी आपण सीपीपीओचा वापर करा। बाकी अन्यथा त्या ठिकाणी सीपीपीओचा वापर न करता आपण जर आपल्याकडे पाला ज्या ठिकाणी चांगला असेल त्या ठिकाणी इथ्रेल आणि एसओपीची एक फवारणी आपण करू शकतो। मग त्या ठिकाणी इथ्रेल आपण एकरी 100 ml आणि एसओपी 1 किलो अशी एक फवारणी आपण करू शकतो। या फवारण्या जर आपण 10 ते 15 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या घेतल्या तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये काडी आणण्याला चांगली मदत त्या ठिकाणी होईल। आता हेच करत असताना आपल्याला पोटॅश अपटेक होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। मग त्याच्यासाठी आपण ड्रिपच्या माध्यमातून 200 ग्रॅम पोटॅशियम मॉलिब्डेनम आपण ड्रिपच्या माध्यमातून देऊ शकतो। त्यानंतर सततचा पाऊस आपल्याकडे ज्यावेळेस चालू असेल अशा कालावधीमध्ये आपण पीएसबी चांगल्या कंपनीचं पीएसबी आणि केएमबी म्हणजे तुमच्या फॉस्फरस जे आपण बॅक्टेरिया म्हणतो, फॉस्फरस सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया, आणि केएमबी म्हणजे तुमच्या पोटॅश मॉबिलायझिंग बॅक्टेरिया यांचा वापर आपण ड्रिपच्या माध्यमातून एकरी 1-1 किलो आणि त्यासोबत गुळ असेल गुळाचा वापर करा किंवा आपण स्लरी तयार करतो त्या स्लरीच्या मार्फत जरी आपण त्याचा वापर केला तर नक्कीच आपल्याला चांगले रिपोर्ट त्या ठिकाणी दिसून येतील। आता हेच करत असताना बरेच वेळेस शेतकरी सिंगल सुपर फॉस्फेटचा सुद्धा वापर करतात। आपले एप्रिल छाटणीला बऱ्याच ठिकाणी डोस टाकत नाही, परंतु ज्यावेळेस आपण ऑक्टोबर छाटणी करतो त्याच्या अगोदर पाऊस झाल्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करत असताना आपली जमीन चुनखडीयुक्त असेल, पाणी धारण क्षमता आपली चांगली जमिनीची चांगली असेल तर त्या ठिकाणी आपण सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर न करता त्या ठिकाणी आपण नक्कीच एमओपी एकरी 50 किलो त्यासोबत आपण 2 लिटर सल्फ्युरिक ॲसिड हे द्रावण आपण 2 ते 3 दिवस आपण 200 लिटर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे, जेणेकरून त्याच्यामध्ये क्लोराईड असेल याचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होईल आणि त्याचं कुठेतरी चिलेटेड स्वरूपात आपलं त्या ठिकाणी रूपांतर व्हायला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर आपण ते ड्रिपच्या माध्यमातून दिलं तर नक्कीच आपल्याला 15 ते 20 दिवसामध्ये काडीला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील। काडी चांगल्या पद्धतीची आळून येईल आणि आपल्याला कुठेही अडचण त्या ठिकाणी येणार नाही। हे काम जर प्रत्येक शेतकऱ्यांनी व्यवस्थित पद्धतीने केलं तर नक्कीच प्लॉटमध्ये राहिलेल्या काड्या सुद्धा त्या ठिकाणी आळायला चांगली मदत होईल। कारण पावसाचं वातावरण आणि टेम्परेचर जो मध्यंतरी आपल्याला कुठेतरी सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी मिळाला, परंतु आता या कालावधीमध्ये तुमच्याकडे 8 ते 15 दिवस चांगल्या पद्धतीचा सूर्यप्रकाश मिळाल्यानंतर तुमची काडी चांगल्या पद्धतीने सफेद पडली आणि आळायला सुरुवात त्या ठिकाणी झाली। मग अशा वेळेस आपण अजून आपल्याकडे 30, 35, 40, 45 दिवसापर्यंत दिवस आहेत तर आपण नक्कीच हा डोस दिल्यानंतर आपल्याला एक 15-20 दिवसामध्ये चांगले रिपोर्ट त्या ठिकाणी दिसून येतील आणि कमी खर्चामध्ये आपल्याला चांगलं नियोजन त्या ठिकाणी करता येईल।
आता प्रत्येक शेतकऱ्यांना आपण सांगितलेलं आहे की आपण ज्या बुकिंग आजही करत आहेत शेतकरी, मग त्याच्यामध्ये तुमचा भाजीपाला असेल, इतर पेरू पिकं असतील, फळबागा असतील, त्याचसोबत इतर वेलवर्गीय पिकं असतील, याच्या बुकिंग करत असताना आपण नियोजनबद्ध कामकाज करणं गरजेचं आहे. कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण जर आपल्याकडून कामकाज व्यवस्थित होत असेल तरच आपण प्लॉटांच्या बुकिंग करा, अन्यथा आपण प्लॉटांच्या बुकिंग करू नका, कुठेतरी खर्च वाढवून घेऊ नका. आणि कामकाज करत असताना तुम्हाला नक्कीच काही अडचणी असतील तर तुम्हाला ऑफिसच्या क्रमांकावरती संपर्क करून आपण काही शंका असतील तर विचारून घेत चला. तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो: 9834 25 22 14, 9168 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट बुकिंग करू शकता. त्याचबरोबर आपण जे व्हिडिओ देतो प्रत्येक पिकांमध्ये तुमच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ असतात. ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोणी नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.